सिंगापूरच्या धर्तीवर होणार धारावीचा विकास। जागतिक दर्जाच्या सल्लागार कंपन्यांशी झाला करार। सासाकी आणि ब्युरो हॅपोल्ड या कंपनी करणार नियोजन। धारावीतील रहिवाशांचं जीवनमान उंचावणार। मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा सिंगापूरच्या धर्तीवर पुनर्विकास होणार आहे। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून या कंपनीकडून अमेरिका आणि ब्रिटनमधील सासाकी आणि ब्युरो हॅपोल्ड या दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करण्यात आले। याशिवाय सिंगापूरच्या नियोजनात महत्त्वाची कामगिरी केलेले तज्ञ सल्लागार या प्रकल्पात सहभागी झाले असून त्यामुळे धारावीचा सिंगापूरच्या धर्तीवर कायापालट होणार आहे। केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारनं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला असून यामुळे धारावीकरांचं जीवनमान उंचावणार आहे। 1960च्या दशकात सिंगापूरची अवस्था ही जवळपास धारावीसारखीच होती। मात्र तिथल्या तज्ञांनी सिंगापूर गृहविकास मंडळाच्या माध्यमातून अवघ्या काही वर्षात सिंगापूरचा कायापालट करत तब्बल 12 लाख घरं उभारली। आज तेच तज्ञ धारावी पुनर्विकास प्रकल्पात काम करणार आहेत। याशिवाय अमेरिकेतील सासाकी नावाची कंपनी नगररचना आणि नियोजनात अव्वल समजली जाते। या कंपनीला 70 वर्षांचा जागतिक अनुभव आहे। तर ब्रिटनमधील ब्युरो हॅपोल्ड ही कंपनी एखाद्या भागाची पर्यावरणीय तसंच सामाजिक ओळख कायम ठेवून तिथे पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे। या दोन्ही कंपन्यांची धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करार करण्यात आले। धारावीचा पुनर्विकास हा फक्त शहरी नूतनीकरण आणि पायाभूत सुविधा पुरवणं इतकाच मर्यादित न ठेवता इथल्या रहिवाशांचं जीवनमान सर्वार्थानं उंचावणं हा या प्रकल्पाचा खरा हेतू असणार आहे। तब्बल 600 एकर क्षेत्रफळ असलेल्या धारावीत सध्या देशाच्या अनेक भागातून नोकरी व्यवसायासाठी मुंबईत आलेले जवळपास 10 लाख रहिवासी वास्तव्याला आहेत। यापैकी 60% रहिवासी हे मागील 60 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्याला असून धारावीत चालणाऱ्या अनेक लहान मोठ्या उद्योगांवर या नागरिकांना रोजगार मिळतो। त्यामुळेच नवीन प्रकल्पात रोजगार आणि निवारा हे एकाच ठिकाणी पुरवण्यात येणार असून त्यामुळे धारावीकरांची जीवनशैली खऱ्या अर्थानं उंचावणार आहे।